नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली समोर अर्जुनने तिच्यापासून केवढं मोठं गुपित लपवलं हे सत्य येणार आणि मग सायली ही अर्जुनवरती चांगलीच रागवणार. आता काय गुपित अर्जुनने सायलीपासून लपवलं? आता अर्जुन नेमका सायलीवर का चिडणार? सायली अर्जुन बरोबर का भांडणार? सर्व गोष्टी आता जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की आता अर्जुनला सचिनचा पत्ता सापडलाय. त्यानंतर आता अर्जुन हा सचिनला घेऊन घरी आलाय. आता सचिन घरी आल्यावर लगेचच मेलो ड्रामा करायला सुरुवात करतो. अस्मी, तू कशी आहेस? तू ठीक आहेस ना अस्मी? आणि हे सगळं काय चालू आहे? त्यावर अस्मिता सांगते, आपल्याच बाळाची 5वी पुस्तायत. त्याबरोबर मग लगेच सचिन आणखीन जास्त ओव्हर ॲक्टिंग करू लागतो. आता तो लगेच स्वतःच मूल वगैरे बघतो आणि आता तो मला द्या असं म्हणत असतो. त्यावेळी अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि परत त्याला लांब ढकलतो आणि म्हणतो, बघून झालं ना, आता बाळ आता चालता हो. इकडनं सचिन म्हणत असतो, अर्जुन अरे असं काय करतोयस? मला कळतोयस का? मला थांबू दे तिथे आता. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, एक मिनिट, मी तुला इथे राहून देण्यासाठी आणलेलं नाहीच आहे. तू रिक्वेस्ट केलीस म्हणून तुला आणलंय आणि आता बास, आता माझे पेशन्स पाहू नकोस. सचिन, मी पोलिसांच्या ताब्यात द्यायच्या आत तू इकडनं निघ, कारण तू भरपूर चुकीचं वागलायस. तुला संधी देऊनही तू सुधारलेला नाहीयेस. त्यावेळी मग आता अस्मिता अर्जुनवर ओरडते आणि म्हणते, अर्जुन कुठली पद्धत आहे? त्याबरोबर आता अस्मिताच्या हातातलं मूल अस्मिता सायलीला देते आणि मग ती आता सचिन बरोबर येऊन सचिनचा हात पकडते आणि अर्जुनला म्हणत असते, अर्जुन तू विसरू नकोस, काहीही असलं तरी सचिन तुझ्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे आणि तू त्याचा मान हा ठेवलाच पाहिजे, समजलं ना? आणि सचिनच चुकलं, मला मान्य आहे, पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की सचिनला आपण या घरातून बाहेर घालवू शकतो. आणि बघ सचिनची काय अवस्था आहे. अरे बघ त्याचे कपडे बघ, त्याचे केस बघ, त्याच्या डोक्याला किती लागलंय ते सगळं बघ. या सर्व्यावेळी आपण आता सचिनला हे एवढं सगळं कसं लागलं, काय झालं हे विचारणं गरजेचं आहे की त्याला घरातून बाहेर काढणं. हे बघ अर्जुन, तुला काहीही वाटत असलं तरीही सचिन इथून कुठेही जाणार नाहीये. हे घर जितकं तुझं आहे तितकंच माझं आहे. त्यामुळे या घरातून सचिनला कोणीच बाहेर घालवू शकत नाही. आणि मॉम डॅड, जर तुमची इच्छा नसेल ना सचिनने इथे थांबावं तर तसं तुम्ही मला स्पष्टपणे सांगा, माझी काहीच हरकत नसेल. मग मी इकडनं सचिन बरोबर माझ्या बाळाबरोबर कायमची आमच्या घरी निघून जाईन. आता मग मात्र अर्जुनचा नाईलाज होतो. अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई अजूनही तुला कळत नाहीये का? या नीच माणसाला अजूनही तू पाठीशी घालणारच आहेस का? अगं याची लायकी नाहीये, याची पात्रता नाहीये इथे आपल्या सगळ्यांबरोबर आपल्या घरात राहण्याची. आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोरही खरं तर आपण याला उभं करून यायला नको आहे, समजलं का? सायली म्हणत असते, तुम्ही दोघेही जरा शांत व्हा. पण आता एकही जण ऐकायला तयार नसतो. अस्मिता म्हणते, अर्जुन पुरे झालं, उगाचच्या उगाच तोंडात येईल ते बडबडशील आणि मी ऐकून घेईन असं वाटतंय का तुला? आणि मला मान्य आहे ना की तुम्हाला सचिनची गरज नाहीये, पण सचिनची गरज मला आहे. तो माझा नवरा आहे, माझ्या बाळाचा बाप आहे. त्याबरोबर मग आता सायली ही अर्जुनला म्हणते, अहो प्लीज मी तरी शांत व्हा, कशाला उगाच तुम्ही वाद घालताय? वादाने विषय वाढतोय, संपत नाहीये. कळत नाहीये का तुम्हाला दोघांनाही? प्लीज शांत रहा हो. आपल्या घरात आज 5वीचा कार्यक्रम आहे. आपल्या घरातलं वातावरण एवढं चांगलं होतं, शुद्ध होतं, आणि आता लगेच हे तुम्ही दोघांनी काय सुरू केलं? त्याबरोबर अस्मिता ही म्हणत असते, सायली समजाव तुझ्या नव्याला. तो जर काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये तर मग मी तरी काय करणार? सचिन तू चल माझ्याबरोबर आपल्या खोलीत. आणि मग आता अस्मिता सचिनला घेऊन रूममध्ये येते. आता मग इकडे अस्मिता ही सचिनला म्हणत असते, सचिन अरे ही सगळी काय अवस्था करून घेतली आहेस?
तू स्वतःची हे सगळं कसं घडलं आणि हे किती लागलंय? तुला हे सगळं काय झालंय कसं? याबरोबर आता इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही सुद्धा जरा शांत व्हा ना, प्लीज शांत व्हा. अर्जुन शांत व्हायला तयार नसतो. सायली त्याला बसायला लावते, त्याचा कोट काढून ठेवायला लावते, त्याला पाणी देते आणि म्हणत असते, प्लीज पाणी प्या म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आणि हे बघा माझं ऐका, उगाचच्या उगाच विषयाला विषय वाढवू नका. त्याबरोबर अस्मिता सचिनला म्हणत असते, सचिन किती दिवस झाले तू मला भेटायलाही आला नाहीस, तुझा काही फोन नाही, मेसेज नाही, तू कुठेस काही ठाऊक नको मला, कुठे होतस तू एवढे दिवस? आता इकडे सचिन हा लगेचच मनातल्या मनात म्हणू लागतो की काहीही झालं तरी या अस्मिताला मला घोळात घेतलंच पाहिजे एकदा का. ही अस्मिता माझ्या घोळात आली की त्यानंतर मग माझं कोणीही काहीही वाकड करू शकणार नाहीये. मग सचिन लगेचच रडायचं नाटक करतो. अस्मिता सचिनला सावरते आणि म्हणते, अरे सचिन का रडतोय, काय झालंय सांग ना, मला रडू नकोस ना सचिन प्लीज, तुला रडताना बघितलं की मलाही त्रास होतोय रे. त्याबरोबर मग सचिन म्हणतो, अस्मित अगं काय सांगू तुला, माझी कंडिशन किती वाईट झाली होती ते, अगं मला त्या साक्षीने डांबून ठेवलं होतं. त्यावर अस्मिता म्हणते, काय? त्यावर सचिन म्हणतो, हो खरं बोलतोय मी, अगं त्या साक्षीला कुठून तरी समजलं की अर्जुनला कळालंय ती जिवंत आहे आणि अर्जुन तिचा पाठपुरावा घेतोय, अर्जुन तिचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मग तिने मला डांबून ठेवलं होतं. त्याबरोबर आता लगेच अस्मिता हे विचारते, पण हे तुला कसं माहिती? त्यावर मग तो सांगतो, अगं ती मला सतत धमक्या द्यायची, हे सगळं होत्य ते तुझ्या मेवण्यामुळे होत्य, तुझ्या मेवण्यामुळे तुला ही एवढी मोठी किंमत चुकवावी लागते, कदाचित तू तुझ्या जीवालाही मुकू शकतोस वगैरे वगैरे. ती काय काय बोलायची, मला सतत भीती वाटायची की ती मला मारून तर टाकणार नाही ना. माझी फक्त एवढीच इच्छा होती की मरण्याआधी मी एकदा अस्मी तुला डोळे भरून बघावं, आपल्या बाळाला बघावं. आणि बघ माझी इच्छा देवाने पूर्ण केली, मला तिकडनं पळता आलं. त्याबरोबर इकडे अस्मिताच्या मनामध्ये आता विचार यायला सुरुवात होते, याचा अर्थ माझ्या संसाराचा शत्रू हा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुनच आहे. अर्जुनमुळेच आज माझ्या संसाराची वाटोळी झाली असती, माझं कपाळ मोक्ष झालं असतं. अर्जुनच्या या केसमुळे अजून किती घरामध्ये काय काय प्रॉब्लेम होणार आहे ना देव जाणे. पूर्वी या 2-3 वर्षांपूर्वी सुद्धा घरामध्ये नको ती संकट येऊन गेली आणि आता सुद्धा या केसमुळे संकट येतातच आहे. त्याबरोबर सचिन म्हणतो, अस्मी कसला विचार करतीयस? त्यावर अस्मिता म्हणते, कसला विचार करणार आहे, अर्जुनमुळे अजून काय काय सहन करावा लागणार आहे ना आपल्याला, त्याचाच विचार करती. आता सचिन मनात म्हणतो, चला याचा अर्थ बाणवर्मी लागलेला आहे. मग तो अस्मिता पुढे नाटक करतो, अगं अस्मी जाऊ देत. आता या सगळ्यामध्ये अर्जुनची तरी काय चूक आहे? अर्जुनने तरी कुठे काय मुद्दाम केले? अर्जुनला तरी काय माहिती होतं की त्याच्या या केसमुळे हे सगळं घडणार आहे म्हणून? जर त्याला माहीत असतं तर त्याने हे सगळं केलंच नसतं ना. अस्मी अगं मला खरंच माफ कर, मला खूप गिल्टी वाटते. म्हणजे जेव्हा तुझी डिलिव्हरी झाली तेव्हा खरंतर सर्वात जास्त तुला माझी गरज होती. मी तिथे तुझ्याबरोबर असणं खूप गरजेचं होतं अस्मी, पण मी तिथे नव्हतो अस्मी. मला खरंच तुझ्याबरोबर असायचं होतं, तुझ्याबरोबर राहायचं होतं तुझ्या कठीण काळात. पण काय करू मला त्या साक्षीने डांबून ठेवलं होतं. इवन मला हे सुद्धा माहीत नव्हतं की आपल्याला मुलगा झाला, ते सुद्धा मला नंतर अर्जुनकडून कळालं. त्याबरोबर मग अस्मिता ही सचिनला म्हणते, सचिन इट्स ओके, अरे तू नको उगाच गिल्टी वाटून घेऊस, नको नाराज होऊ. या सगळ्यामध्ये तुझी सुद्धा काहीही चूक नाहीये. तुला त्या साक्षीने डांबून ठेवलं, यात आता तू तरी काय करणार होतास? तू जाणून बुजून किंवा मुद्दाम आला नाहीस असं तर नाहीये ना. आणि मला खात्री होती की तू नक्की येशील आणि बघ तू घरी परत आलास. मला माहिती होतं
तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे माझ्या प्रेमाखातर. तर तू परत आलास ना सचिन. पण सचिन आता प्लीज प्लीज मला सोडून पुन्हा कधीच जाऊ नकोस आणि कुठेच जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत सचिन. तुला माहिती आहे ना तुझ्याशिवाय मी एक क्षणही नाही घालू शकत. असं म्हणत आता अस्मिता सचिनला मिठी मारते आणि ती सचिनला हेही सांगते आणि अजिबात काळी करू नकोस. या घरातून तुला कोणीही कुठेही बाहेर वगैरे काढणार नाहीये. हे घर तुझंही आहे त्यामुळे तू इथे हक्काने राहू शकतोस आणि विचार करू नकोस फार. तू अर्जुन साहिलीच्या त्यांना काय बोलायचं अर्जुनला कसं समजवायचं ते सर्व मी बघून घेईन. माझ्यावरती सोड. तू आता बिनघोर निवांत आणि निश्चित रहा इथे. कळलं तर आता इकडे. अर्जुनला मात्र या सर्व गोष्टी बिलकुलच पटलेल्या नसतात. त्यात सायलीने अस्मिताची बाजू सावरली हे तर त्याला खूपच खटकलेलं असतं. रात्रीची वेळ असते. अर्जुन आता जेवायलाही खाली जात नसतो. सायली अर्जुनला म्हणते, अहो असं काय करताय आपणच. हे असं वागलो तर कसं चालेल अस्मिता. ताई काय म्हणाल्या बघितलात ना की जर तुम्हाला मला इथे ठेवायचं नसेल तर चालेल सचिन बरोबर मी माझ्या घरी माझ्या सासरी निघून जाईल. अहो जो माणूस इथे अस्मिता ताई त्यांच्या माहेरी असताना त्यांच्याबरोबर इतकं विचित्र वागतो त्यांची काळजी करत नाही तो माणूस कशावरून अस्मिता ताई त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेल्यावर त्यांची काळजी करेल. तुम्ही थोडासा विचार करा ना. मला अस्मिता ताईंना कुठल्याही परिस्थितीत घरातून जाऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणून मी हे सगळं केलं का कळत नाहीये तुम्हाला. आणि अहो कुठल्याही बाईसाठी तिच लग्न मोडणं तिचा संसार मोडणं एवढी सोपी गोष्ट नसते. बायकांनी एक एक धागा तयार करून विणून त्यांचं घर संसार तयार केलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला आता घरात सगळेच जण दुःखे असतात. सचिनच्या घरी परत येण्यानी अस्मिताच्या विचित्र वागण्यानी. पण इकडे प्रियाला मात्र या सर्व गोष्टींचा पुरेपूर आनंद झालेला असतो. तिला वाटत असतं की आता हा सचिन घरी आलाय म्हटल्यावर जे काही घरात राडे झाले त्यामुळे माझा मात्र चांगलाच फायदा होणार आहे. कारण आता हा अर्जुन ही सायली हे दोघेही जण आता या घरातल्या गोष्टींमध्येच गुंततील आणि मी मात्र मोकळी राहील. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सगळेजण नाश्ता करायला आलेले असतात. सगळेजण शांत बसून नाश्ता करत असतात. इतक्यात आता त्या ठिकाणी अस्मिता सुद्धा नाश्ता करायला येते. अस्मिताबरोबर सचिनही असतो. आता अस्मिता आणि सचिनला बघून सगळेजण आणखीनच गप्प बसतात. तर अर्जुनला त्या ठिकाणी सचिन आलेलं खटकत. तो तिकडन उठून थेट वरती निघून जातो. सायली अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याला हाकाही मारते. अहो थांबा. अहो ऐका माझं. अहो अहो थांबा. पण अर्जुन तिचं काही ऐकून घेत नाही आणि तो तिकडन थेट वरती निघून जातो. मग अर्जुन तिकडन गेल्यावर आता अस्मिताचा मूड पडतो. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई तुम्हाला मी काय सर्व करू. आज बघा मी तुमच्या आवडीचा उपमा सुद्धा बनवलेला आहे आणि थालीपीठ सुद्धा आहे. काय हव्य काय तुम्हाला. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, गप्प बस सायली. उगाचच्या उगाच चांगुलपणाच हे खोट नाटक आणखीन किती दिवस करणार आहात तुम्ही. त्यावर आता सायलीला अस्मिता हे नेमकं काय बोलते हे कळतच नसतं. अस्मिता म्हणते, आज तुमच्यामुळे तुझ्यामुळे आणि अर्जुनमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला असता. माझ्या कंपाळावरच कुंकू पुसलं गेलं असतं. माझं मूल जन्माला येण्याआधीच त्याचा बाप बघण्याआधीच अनाथ झालं असतं. त्याबरोबर आता अस्मिता हे सगळं का आणि काय बोलते हे सायलीला कळत नसतं. सायली अस्मिताला म्हणत असते, अस्मिता ताई अहो प्लीज असं काहीतरी अभद्र बोलू नका. आणि असं तुम्ही का बोलताय. काय झालं. अस्मिता म्हणते, मी बोलतीये तर तुला एवढं वाटतंय. मग जेव्हा मी माझ्या नव्याच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या नव्याने जेव्हा तुमच्यामुळे एवढा मरण्यातनाचा त्रास भोगला तेव्हा त्याला काय वाटलं असेल. सायलीम हणते, नेमकं काय झालं अस्मिता ताई. मग अस्मिता सांगू लागते, त्या अर्जुनमुळे घडत हे सगळं. त्यावर सायली म्हणते, कसं. त्यावर मग अस्मिता सांगते,
सचिनची ही अवस्था कोणी केली माहिती आहे तुला? त्यावर मग सायली म्हणते, कोणी? त्यावर मग अस्मिता सांगते, त्या साक्षी शिखरेने. ती साक्षी शिखरे जिवंत आहे हे अर्जुनला माहीत होतं. अर्जुन तिला शोधण्याचा प्रयत्न करत होता हे तिला कळलं आणि म्हणून तिने सचिनला डांबून ठेवलं. सायली म्हणते, अहो हे काय बोलताय? आणि यांना कसं माहीत असेल साक्षी जिवंत असल्याचं? यांना तर मी सांगितलं होतं साक्षी जिवंत असण्याबद्दल. यांना यातलं काहीही माहीत नव्हतं. हे बघा अस्मिता ताई, तुम्ही सचिन भाऊजींवर विश्वास ठेवताय हे खरंच तुमच्या लेखी चांगली गोष्ट आहे, पण मी खरं सांगते सचिन भाऊजी पुन्हा एकदा तुमची फसवणूक करतायत. ते खोट बोलतायत. त्यावर मग अस्मिता म्हणते, का खोट बोलेल? माझा नवरा माझ्याशी, माझ्या नव्याला माझ्याशी खोट बोलून काय मिळेल? आणि अख्ख्या जगातले नवरे आपापल्या बायकांबरोबर खोट बोलतात आणि तुझाच काय? तू तेवढा नवरा सत्यवचनी काग? तुझा एकटाच नवरा खरं बोलतो काग? एक काम कर, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? तू अर्जुनला बोलाव ना, इथे बोलाव अर्जुनला आणि विचार त्याला माझ्या डोळ्यांच्या समोर की त्याला साक्षी शिखरे जिवंत आहे ही गोष्ट तुझ्या आधीपासून माहीत होती की नाही? तो साक्षीला शोधण्याचा प्रयत्न करत होता की नाही? विचार ना. त्यावर सायली म्हणत असते, अस्मिता ताई हे बघा माझा पूर्ण विश्वास आहे यांना यातलं काहीही माहीत नसणारच आहे, पण तरीही तुमची जर एवढीच इच्छा असेल तर मी यांना बोलावते आणि यांना विचारते सुद्धा. मग सायली आता अर्जुनला मोठमोठ्याने हाका मारते, अहो 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 लवकर खाली या, अहो प्लीज. त्याबरोबर मग अर्जुन तिकडे येतो. सायली अर्जुनला म्हणते, हे बघा अस्मिता ताईंच काय म्हणणं आहे की साक्षी शिखरे पूर्वीपासून जिवंत होती ही गोष्ट तुम्हाला माहीत होती. तुम्ही तिचा शोध घ्यायला सुरुवात केलीत आणि म्हणून तिने सचिन भाऊजींचे अपहरण केलं. सांगा खोटं आहे ना हे सगळं? साक्षी शिखरे जिवंत होती हे तुम्हालाही माहीत नव्हतं ना? मी जेव्हा सांगितलं तेव्हाच या गोष्टी तुम्हाला कळाल्या ना? अहो बोला ना, काय झालं? तुम्हाला माहीत नव्हतं ना हे सगळं? त्याबरोबर आता मग अर्जुन हा काहीच बोलत नसतो. सायली म्हणत असते, अहो का गप्प बसलाय? तुम्ही बोला ना काहीतरी. तुमची शांतता आता माझा आणखीन त्रास देतीय. त्याबरोबर मग आता लगेचच अस्मिता म्हणते, अग त्याच्या शांततेतूनच तुला तुझं उत्तर येवाना मिळायला हवं होतं सायली. नाही एरवी तुला तुझ्या नव्याच्या मनातलं सगळं कळतं, सगळं कळतं असं म्हणत असतेस. मग तुझ्या नव्याच्या शांततेतून, तुझ्या नव्याच्या मौनातन तुला कळत नाहीये का की तुझा नवरा तुझ्यापासून गोष्टी लपवत होता? एवढे दिवस तुझा नवरा तुला फसवत होता, तुझ्याशी खोट बोलत होता. ते हे सगळं अर्जुनमुळेच घडलंय. आता तरी पटते ना की अर्जुनला साक्षी जिवंत होती हे पहिल्यापासून माहीत होतं? अर्जुन, अरे तू त्या साक्षीच्या मागे लागलास. तुझ्यामुळे माझं कुंकू पुसलं असतं. तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला असता. तू जर त्या साक्षीच्या मागे लागलासच नसतास ना, तर हे सगळं घडलंच नसतं. हे सगळं त्या मधुभाऊंच्या एका केसमुळे सुरू झालं आणि त्याचे परिणाम अजूनही आपल्या कुटुंबियांना, आपल्या घराला भोगावे लागतात. सायली अर्जुनला आता म्हणत असते, याचा अर्थ हे सगळं खरोखर तुम्हाला माहीत होतं हो ना? का खोट बोललात माझ्याशी? तुम्ही का लपवल्या माझ्यापासून गोष्टी? तुम्हाला किती वेळा सांगितले माझ्यापासून? तुम्ही एखादी छोट्यातली छोटी गोष्ट लपवलेलीही मला नाही चालत, मला नाही आवडत, आणि तुम्ही तर माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली का? लपवली माझ्यापासून ही गोष्ट. तुम्ही काय मिळालं काय? तुम्हाला हे सगळं माझ्यापासून लपवून का केलत? हे सगळं कशासाठी? सांगा ना. अर्जुन काहीच बोलत नसतो. सायली म्हणत असते, तुम्ही जे काही वागलाय ना ते मला बिलकुलच पटलेले नाहीये. मला खूप जास्त राग आलाय तुमच्या. आज तुम्ही माझा विश्वासघात केलाय. तुम्हाला माहिती आहे मी आज अस्मिता ताईंना काय सांगत होते? मी अस्मिता ताईंना सांगत होते की माझे हे माझ्यापासून काही लपवू शकत नाही, पण आता मला कळून चुकलंय की तुम्ही माझ्यापासून किती लपवाछपवी करता. तुम्ही माझ्यापासून किती खोट बोलता.
ते घर जेव्हा आमचं डिमॉलिश होणार होतं तेव्हा सुद्धा ती गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवूनच ठेवली होती. आणि आता सुद्धा पुन्हा एकदा हे एवढं मोठं खोट. त्याबरोबर अर्जुन सायलीला म्हणत असतो, हे बघ बायको, प्लीज प्लीज माझं ऐकून घे, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी जर तुझ्यापासून ही गोष्ट लपवली नसती तर तुला या गोष्टीचा खूप जास्त त्रास झाला असता आणि मला कुठल्याही परिस्थितीत तुला त्रास होऊ द्यायचा नव्हता. आणि म्हणूनच तर मी साक्षीचा शोध सुरू केला ना, जेणेकरून साक्षी मला सापडली की मी एकदाची तिला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकेल आणि मग तुला सगळं सत्य सांगून टाकेल. सायली म्हणते, बास बास बास, पुरे झालं. अजून किती खोट बोलणार आहात तुम्ही? खोट बोलण्याला काही सीमा काही असतं का नाही? अच्छा, आता माझ्या लक्षात येतं. याचा अर्थ त्या दिवशी कोर्टात तुम्ही महिपला खोटं दाखवत होतात आणि महिपला खरं सांगायला भाग पडत होतात. ते साक्षीचेच खोटं होते ना? साक्षीचे खोटं बघूनच महिप घाबरला होता आणि म्हणूनच महिप कोर्टात पोपटासारखं खरं बोलू लागला ना. तरी मी विचार करतेय की नेमकं झालं काय, नेमकं असं कसं घडलं, नेमकं एवढं कसं काय महिपने ताबडतोब यांचं ऐकलं. मला वाटत होतं की तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग अवलंबला असेल, पण नाही. कसलं काय? तुम्ही खोटेपणाचा मार्ग अवलंबलात. अर्जुन म्हणतोस एखाद्याच्या भल्यासाठी बोललेलं थोडसं खोट चांगलं असतं सायली, तुलाही माहिती आहे. त्यावर सायली म्हणते, अहो पण भल्यासाठी बोललेलं खोट ना, एखाद्याच्या जिवारी एखाद्याच्या वर्मी घाव बसेल असं खोट बोलायला कोण सांगत? कोण तुम्हाला? आणि खोट बोलायचं होतं तर घरातल्यांपासून लपवायचं होतात ना, माझ्यापासून. अहो आजपर्यंत मी तुमच्यापासून कुठलीही एक गोष्ट लपवलेली नाहीये. मी कायम प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगून, तुम्हाला विचारून, तुम्हाला मर्जीत घेऊन करते आणि तुम्ही मात्र नेहमी माझी फसवणूक करता. अर्जुन म्हणत असतो, बायको हे बघ माझं चुकलं, पण प्लीज प्लीज मला माफ कर. आता मी जे सांगेन ते जरा शांतपणे ऐकून घे प्लीज. सायली म्हणते, मला काहीही ऐकायचं नाहीये. समजत नाहीये का तुम्हाला मी सांगितलेलं की उगाच्या उगाच समजूनही न समजल्यासारखं करताय. आजच्या नंतर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा उरलेली नाहीये, कळलं ना? अर्जुन सायलीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. सायली काहीच ऐकून घेत नाही. अर्जुन शेवटी चिडतो आणि म्हणतो, अगं पण तू मला समजून तरी घे ना. आता तसं काहीही नसतं. उलट अर्जुनने चैतन्यबरोबर वंदना जाधवचा जो शोध सुरू केलेला असतो तो त्याने तसाच ठेवलेला असतो, जेणेकरून त्याला वाटत असतं की मी एकदा का प्रियाला शिक्षा मिळवून दिली की तरी सायलीला माझ्याबद्दल कौतुक वाटेल आणि मग सायली तिच्या राग रुसवा चिडून सगळं काही सोडून देईल आणि पुन्हा माझ्याकडे परत येईल. पण आता अर्जुन हा वंदनाचा शोध घ्यायचं म्हणून थांबवत नसतो, तर आता इकडे प्रियाला या गोष्टींची जाणीव नसते. प्रिया मात्र अंधारात असते. तिला वाटत असतं अर्जुनने सर्व शोध वगैरे थांबवलेला आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.